नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमधील बहिरवली नंबर 2 येथे घराला लागली आग. आगीत घराचे लाखोंचे नुकसान. सिंधुदुर्गात साजरा होणाऱ्या नौदल दिनकामात भ्रष्टाचाराचा आरोप. पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याची खासदार विनायक राऊतांची माहिती. उद्यापासून आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर. खळा बैठकीद्वारे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद. आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण. जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बहिरवली नंबर 2 येथील अत्यंत दुर्गम ठिकाणी असणाऱ्या अशरफ बने यांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. घरातील सर्व साहित्य या आगीत जळून खाक झालंय. या आगीत घराचे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले. आग लागल्याचे वृत्त समजताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र अत्यंत दुर्गम ठिकाणी असणाऱ्या घराला लागलेली आग विझवताना व्यत्यय येत होता. अखेर ग्रामस्थांनी एकजुटीनं ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अजून आग लागल्याचं कारण अस्पष्ट आहे. मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यात 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा होत असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवण शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पैशाची उधळपट्टी होऊन भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय. तर याची दखल घेतली असून पंतप्रधान मोदींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचं देखील ते म्हणाले. परवाच्या दिवशीच मी मालवणला गेलो होतो. नौदल दिनाच्या निमित्ताने आदरणीय पंतप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतील त्याबद्दल आम्हाला आनंद आहेच. मी आणि आमदार वैभव नाईक त्याचबरोबर इथे बसले सुद्धा काही निमंत्रित सर्वपक्षीय निमंत्रित सुद्धा त्या कार्यक्रमाला बोलवलेले आहेत. पण या नौदल दिनाच्या निमित्ताने आम्ही 2 मागण्या केल्या होत्या. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक पद्मगड किंवा दोनतारा दगड या ठिकाणी करावा. पण ठीक आहे, त्याने तो आता राजकोटमध्ये करतायत. पण त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याची पूर्णपणे डागडुजी करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं मंदिर जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, ज्या मंदिराचं नूतनीकरण करण्यासाठी आता आमदार वैभव नाईक यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, नूतनीकरण झालेलं आहे. तर त्या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा सुवर्णमंडित करावी, ही दुसरी मागणी. आणि तिसरी महत्त्वाची मागणी जी मी केली होती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे आणि त्याचबरोबर नौदल प्रमुखांकडे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नौदल प्रथम स्थापन केलं त्या नौदलाचं स्थापन करण्यामध्ये आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र मायनाक भंडारी यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्या मायनाक भंडारींचं स्मारक या निमित्ताने तुम्ही उभं करा. ह्या 3 मागण्या मी आदरणीय पंतप्रधान महोदयांकडे आणि नौदल प्रमुखांकडे केलं होतं. पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत. पण मायनाक भंडारींचं स्मारकसुद्धा ह्या जिल्ह्याच्या दृष्टीने आणि ह्या जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सैन्य दलामध्ये आर्मर दलामध्ये एवढं त्यावेळेला सुद्धा 400 वर्षापूर्वी एवढं प्रतिष्ठ यश असे जाणकार मंडळी ह्या जिल्ह्यामध्ये होती. आणि त्या दृष्टिकोनातून मायनाक भंडारींचं स्मारक उभं करावा ही मागणीसुद्धा आम्ही लावून धरणार आहोत. राजापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात कोतवाल भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. तसेच या भरती प्रक्रियेत JR प्रमाणे स्थानिक रहिवासी यांच्यासाठी या जागा राखीव असून स्थानिक तरुणांनी या तलाठी कार्यालयात 12 ते 15 वर्ष सेवा बजावली. तर कोरोना काळात प्रामाणिकपणे आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. तरी देखील स्थानिक तरुणांना डावलण्यात आलं असल्यानं या भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. एकंदर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून याचा योग्य तो निर्णय घ्यावा आणि स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं. या तरुणांना योग्य तो न्याय मिळावा
यासाठी हे आमरण उपोषण करण्यात आले. तलाठी भरती करत असताना स्थानिकच कोतवाल तलाठी काय किंवा कोतवाल भरती करत असताना त्या गावातलाच स्थानिक उमेदवार असणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे झालेली निवड प्रक्रिया ही 100% चुकीची आहे. त्यांनी कदाचित काही जणांचं म्हणणं की भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला असेल, नक्कीच असेल. प्रशासनाने किंवा शासन स्तरावर मूर्खपणाची प्रक्रिया ही राबवली गेली हे दिसून येते. कारण यापूर्वी या तरुणांनी कोरोना काळामध्ये अत्यंत चांगली सेवा दिलेली, आपल्या घरदाराचा देखील विचार केला नाही, परंतु सरकारने त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. कोरोना काळामध्ये ज्यांनी अशी सेवा दिलेली आहे त्यांना विशेष सवलत अशा शासकीय सेवेमध्ये दिली पाहिजे ही मागणी आमच्या सर्वांची आहे. मागच्या सरकारने उद्धवजी ठाकरे सरकारने ते मान्य केलं होतं, पण दुर्दैवाने ह्या सरकारने त्याच्यावर पाणी फेकलं. आदित्य ठाकरे उद्यापासून 2 दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये कोकणातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य ठाकरे उद्यापासून 2 दिवस खळा बैठका घेणार आहेत. खळा बैठकांमध्ये अगदी अंगणात बसून कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी आणि कोकणवासियांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3ही जिल्ह्यांमध्ये या खळा बैठका घेण्यात येणार आहेत. गुरुवारी दोडामार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबर्डे, बांबर्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबोडे असा आदित्य ठाकरेंचा दौरा असेल. तर शुक्रवारी चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करत ठिकठिकाणी या खळा बैठका घेतल्या जातील. तर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंचा गुरुवारपासून 2 दिवसांचा कोकण दौरा सुरू होणार आहे. तेथे ते कोकणवासियांशी खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत. या दौऱ्यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यावर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर केलं आहे. नितेश राणे म्हणजे पादरा पावट्याचेच औलाद आहे. त्यामुळे त्यानं आजपर्यंत बेईमानी करून इतरांचे पायचाटेगिरी करणाऱ्या ह्या नितेश राणेंना आदित्यजी ठाकरेंच्या दौऱ्याची जलसी होणं स्वाभाविकच आहे. आणि एक त्यांनी लक्षात ठेवावं की तुमचंसुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये विसर्जन नक्की करणार. बाडगा अधिक कोडगा असतो त्याप्रमाणे नितेश राणेची ही जी बाडगेगिरी जी आहे हे आम्हाला फार आता त्याला आम्ही किंमत देत नाही. कोकणवासी नाही, अख्ख्या महाराष्ट्रातली मंडळी देत नाही. बघा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोणत्या परिस्थितीमध्ये 31 डिसेंबरच्या अगोदर हा निर्णय त्यांना करावाच लागेल. नाहीतर 6 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे. पण जाणून बुजून वेळकाढूपणा करणं आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचं जे दुष्कृत्य सध्याच्या विधानसभा अध्यक्षांकडून होतंय त्याची गांभीर्याने दखल सर्वोच्च न्यायालय घेईल अशी मला खात्री आहे. त्या चर्चेमध्ये तथ्य आहेच. कारण सध्या देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली खूप मोठी लॉबी भाजपामध्ये कार्यरत झालेली आहे आणि त्यांच्याकडून ह्या लोकांना एक्सपोज करायचं काम चालू झालेलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील 14 वर्षांपासून रखडलेलं असून महामार्गाच्या कामामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून मुंबई गोवा महामार्गाचं काम कुठेही पूर्णत्वास जात नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. महामार्गावरून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असून इंदापूर ते पेण दरम्यान खड्ड्यांमध्ये आदळून प्रवासी आणि वाहन चालक हैराण झालेत. तर महामार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यानं अपघाताची भीती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा वाली कोण आणि महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय. कोकणचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम 10 ते 12 वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम सध्या पूर्णपणे रखडलेले असून मुंबई गोवा महामार्गाचे अत्यंत दुरावस्था झालेले आहे. महामार्गावर भले मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यामध्ये आढळून अपघात घडण्याच्या देखील आता घटना घडू लागलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी संबंधित प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम करण्यात आले होते व तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र सदरची मलमपट्टी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली होती व करण्यात आलेली मलमपट्टी आता पूर्णपणे उकडून निघालेली आहे व खड्डे मोठमोठे तयार झालेले आहेत. त्यामुळे या खड्ड्यामधून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र महामार्गाची झालेली दुर्वस्था पाहून कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा संबंधित मात्र कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार व अजून किती जणांचे या ठिकाणी जीव जाणार असा सवाल
नागरिक उपस्थित करत आहेत. माझे कोकणसाठी देवेंद्र दरेकर, रायगड. दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात कॉलेजवरून घरी जाणाऱ्या तरुणीची छेडछाड करणाऱ्या ट्रक चालकाच्या मंगळवारी रात्री अखेर खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून तरुणीची छेड काढून जंगलात पळत असताना दारूच्या नशेत पडून गंभीर जखमी झालेल्या त्या ट्रक चालकावर कळवणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटाच्या पायथ्याशी कॉलेजवरून घरी महामार्गावरून चालत जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकानं ट्रक महामार्गावर थांबून त्या तरुणीची छेड काढली. यामध्ये त्या तरुणीच्या मानेला त्याचे नख लागल्यानं तिला किरकोळ इजा देखील झाली आहे. त्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर हा ट्रक चालक जंगलाच्या दिशेने पळाला. ही घटना घडल्यानंतर वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही बातमी वाऱ्यासारखी खेडसह जिल्हाभरात पसरल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तात्काळ खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जंगलात पळालेल्या ट्रक चालकाचा तपास सुरू केला. पोलिसांना कळल्यानंतर अवघ्या 1 ते 1.5 तासात जंगलातून बाहेर पडलेल्या त्या ट्रक चालकाला गावातील काही लोकांनी पाहिलं आणि खेड पोलिसांच्या पथकाने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला ताब्यात घेतलंय. हा ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तरुणीची छेड काढल्यानंतर जंगलात पळत असताना पडून त्याला गंभीर इजा झाल्यानं त्याला पोलिसांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर इजा आणि फ्रॅक्चर असल्यानं त्याच्यावर पोलिसांच्या निगराणीखाली कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खेड पोलिसांनी त्या ट्रक चालकावर 22 कलम 354, 354 अ, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नेहमीच सतर्क असून कुठेही महिलांविषयी असुरक्षितता तसेच छेडछाड किंवा अन्य गैरकृत्याचे प्रकार घडत असतील तर डायल 112 तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी किंवा थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा महामार्गावर महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबईच्या दिशेकडून गोव्याच्या दिशेकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराने महाड तालुक्यातील नडगाव हद्दीत पादचाऱ्याला उडवल्यानं अपघात झाला. पादचारी संजय मनोहर महाडिक वय वर्ष 52 राहणार नडगाव, मोटारसायकलस्वार अक्षय कमलाकर मुटाटकर वय वर्ष 31 सध्या राहणार समाधान नगर दिवापूर्व हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांवर महाड येथील डॉक्टर अन्सारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. संजय महाडिक गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आलं असल्याची माहिती महाड MIDC पोलिसांनी दिली आहे. सिंधुदुर्ग कणकवली तंत्रंदळे फाटा येथील उड्डाणपुलावर हुमरटवरून कणकवलीच्या दिशेनं येणाऱ्या वॅगनर कारचा बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कारचे पुढील चाक तुटून पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय. हा अपघात नेमका कसा झाला हे माहीत नसलं तरी सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीमध्ये असणाऱ्या एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांचा ताफा कणकवलीच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचे दिसताच नितेश राणे यांनी गाडीतून उतरून जखमींची विचारपूस केली. यावरून आमदार नितेश राणे यांना आपल्या जनतेची काळजी असल्याचं दिसून आलंय.
आकेरी ते सावंतवाडी, सावंतवाडी ते गोवा येथे जुन्या महामार्गावरील कोलगाव येथे मियासाब समाधीजवळ मारुती सुझुकी स्विफ्ट कारला अपघात झाला. यामध्ये अपघातात ड्रायव्हरसह अन्य किरकोळ जखमी झालेत. अपघात एवढा भयंकर होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवलंय. अपघातग्रस्त कार सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होती, तर टँकर सावंतवाडीच्या दिशेने येत होता. मियासाब समाधी जवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी भेट दिली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर आपल्या राहत्या घरामध्ये चुलीवर पाणी तापवत असताना अचानक आगीचा भडका होऊन गंभीररित्या भाजलेल्या खेड तालुक्यातील फळसोंडा फुरुस येथील मुनिरा दिलेर परकार या 56 वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ही घटना 17 जुलै 2023 रोजी सकाळी 11:15 वाजता घडली होती. त्यानंतर त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कळंबणी या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटल येथून आणि 18 ऑगस्ट रोजी CPR हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत 21 नोव्हेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांनी दाहक चित्र शूट केलंय. एका टॅक्सीतून पोत्यात भरून आणलेल्या निर्माल्याचं समुद्रात विसर्जन करताना परदेशी नागरिकांनी तातडीनं हा व्हिडिओ ट्विट केलाय. या प्रकरणी पोलिसांच्या गेटवे चौकीनं दखल घेतली असून कुलाबा पोलिसांनी तातडीनं टॅक्सीचा शोध घेतला असता हे निर्माल्य एका दर्ग्याचं असल्याची माहिती समोर आली. या निर्माल्य फेकणाऱ्या दर्गा सेवेकरीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला असून कुलाबा पोलिसांनी त्या सेवेकरीवर गुन्हा दाखल केलाय. मुंबई पोलीसचा ट्विटरवर व्हिडिओ प्राप्त झाला. या व्हिडिओची पाहणी केली असता त्यामध्ये असे दिसून आले की कोणीतरी अज्ञात इसम हे टॅक्सीने ताज हॉटेल समोर आले आणि त्या टॅक्सीतून मोठ्या प्रमाणात कचरा काढला आणि समुद्रात टाकताना दिसून आले. म्हणून फिर्यादी यांनी टॅक्सी चालक आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम कलमान्वये हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग, मुरुड तसेच रोहा विभागातील ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व शिलेदारांचा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होरायझन हॉल अलिबाग येथे भव्य सत्कार सोहळा करण्यात आला. तर या प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना माहिती पडलं की शेतकरी कामगार पक्षाची सुपारी घेऊन भाजपनं शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला, पण येणाऱ्या ग्रामपंचायत आणि विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे यावेळी सांगण्यात आले. या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट. फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गावडे आंबेर येथे विठ्ठल रुक्माई सेवा मंडळातर्फे कार्तिकी एकादशी निमित्त नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय आहे. या मंडळातर्फे कोरोनानंतर प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी तसं पाहायला मिळतंय. तसेच या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची इंजिन नौका वापरली जाणार नसून नौका वळवून स्पर्धक नौका चालवणार आहेत. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर हे 6 टन फुलांपासून सजवण्यात येणार आहे. याच सजावटीची तयारी सध्या विठ्ठल मंदिरात सुरू आहे. यंदाच्या सजावटीसाठी खास कलकत्त्याहून लक्ष्मी कमळ मागवण्यात आलेत. विठ्ठलाच्या प्रतिकृतीच्या आधारावर यंदाची संपूर्ण सजावट असणार आहे. हीच सजावट पुणे येथील भाविक राम जांभूळकर करत आहेत.
भारतीयांचा छठपूजा हा धार्मिक आणि पवित्र उत्सव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी हा उत्सव उत्तर भारतीयांनी साजरा केला. छठपूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छठव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष षष्टीला छठपूजा केली जाते. रत्नागिरीत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांचा पवित्र धार्मिक उत्सव असलेला हा सण जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर साजरा करण्यात आला. रत्नागिरीतील हर्णे बंदर समुद्रकिनारी हा उत्सव साजरा करण्यासाठी उत्तर भारतीयवासी एकत्र जमले होते. भक्तिगीतं म्हणत महिलांनी समुद्रातील पाण्यात छठपूजा करून हा उत्सव साजरा केला आहे. सूर्य भगवान के लिए मनाते हैं, सूर्य भगवान की आराधना करने के लिए। इसमें हम सूर्य भगवान को उगते समय और डूबते समय दोनों समय अर्घ दिया जाता है, जिसमें हम लोग इसको छठ महापर्व के नाम से जानते हैं। ये जो त्यौहार है ये बेसिकली बिहार, यूपी के पूर्वांचल के इलाके में बहुत ज़्यादा प्रचलित है। और जैसे हम देखेंगे कि इस त्यौहार में हमको हमेशा से एक भावनिक जुड़ाव, आध्यात्मिक जुड़ाव देखने को मिलता है। ऐसा कहा जाता है, मान्यता है कि ये त्यौहार की शुरुआत प्रभु श्री राम की पत्नी सीता माता ने की थी अपने पुत्रों, अपने पति की रक्षा के लिए। और ये त्यौहार बहुत ही ज़्यादा मायने रखता है यूपी और बिहार के लोगों के लिए। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.